तर मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 31वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. मंगळवारी 17 एप्रिल कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. दरम्यान कोलकाताला ह्या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर पराभवाचा धक्का तर बसलाच, पण आता कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सामन्यात कोलकाता संघाकडून निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात न आल्याने बीसीसीआयकडून श्रेयस अय्यरला 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. IPLच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की IPLच्या आचारसंहितेतील षटकाच्या गतीबाबत नियमांचा भंग करण्याची ही कोलकाता नाईट रायडर्स संघाची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यावेळी कर्णधार श्रेयस अय्यरवर 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. IPLच्या नियमानुसार षटकाची गती कमी राखल्याची चूक संघाकडून पहिल्यांदा झाल्यास कर्णधारावर 12 लाखाचा दंड आकारला जातो. तसेच दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर 24 लाखाचा आणि संघातील इतर खेळाडूंवर 6 लाख किंवा सामना शुल्कातील 25% रक्कम कमी असेल तो दंड ठोठावला जातो. त्याचबरोबर तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधाराला 30 लाखाचा दंडाबरोबरच 1 सामन्याची बंदी घातली जाते. तसेच संघातील इतर खेळाडूंवर 12 लाख किंवा सामना शुल्कातील 50% रक्कम कमी असेल तो दंड ठोठावला जातो. दरम्यान IPL 2024 मधील अशी कारवाई होणारा श्रेयस अय्यर पहिलाच कर्णधार नाही. यापूर्वी शुभम गिल, ऋषभ पंत कर्णधारावी कारवाई झाली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.